ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्रीमद गुरुगीता अध्याय 3 पुढील भाग. भगवंताचे गुरुदेवांबद्दलचे वक्तव्य ऐकल्यानंतर पार्वती मातेने भगवान शंकरांना आपली शंका बोलून दाखवली. त्या म्हणाल्या, प्रकृतीने मूढ, मृत्यूने भयभीत, सत्कर्मापासून विन्मुख लोक दैवगतीने निषिद्ध गुरूंचे शिष्य झाल्यास त्यांची काय गती होते? श्री महादेव म्हणाले, निषिद्ध गुरूंचे शिष्य दुष्ट संकल्पांनी दूषित होण्याने ब्रह्म पलयापर्यंत त्यांना मनुष्य योनी मिळत नाही, त्यांना पशुयोनीमध्येच राहावे लागते. हे देवी, या तत्वाचे श्रवण कर. उपनिषदानुसार मनुष्य जेव्हा विरक्त होतो त्याच वेळी तो अधिकारी म्हणवला जातो. अर्थात दैवयोगाने गुरूंची प्राप्ती होते. ही गोष्ट निराळी आहे आणि आपल्या विचारांनी गुरूंची निवड करण्याची गोष्ट वेगळी आहे. अखंड एकरस नित्यमुक्त आणि निरामय ब्रह्मास आपणा स्वतःमध्ये दाखविणाऱ्यांनीच गुरुपदी असावे. हे पार्वती, समस्त जलाशयांमध्ये सागर राजा असतो, त्याचप्रमाणे सर्व गुरूंमध्ये परमगुरु राजा असतात. मोहादी दोषांपासून रहित, शांत, नित्य तृप्त, कोणाचाही आश्रय न घेणारे, अर्थात स्वाश्रयी, ब्रह्मा आणि विष्णूंच्या वैभवासही तृणवत मानणारे गुरुच परमगुरु पदवीस प्राप्त होतात. सर्व काल आणि सर्व देशात स्वतंत्र, निश्चल, सुखी, अखंड, एकरसाच्या आनंदाने तृप्त असलेलेच खरोखरी परमगुरु असतात. द्वैत आणि अद्वैत यापासून मुक्त, आपल्या अनुभवरूपी प्रकाशाने तळपणारे, अज्ञानरूपी अंधकाराचे छेदन करणारे आणि सर्वज्ञ हेच परमगुरु आहेत. ज्यांच्या केवळ दर्शनाने मन प्रसन्न होते, आपोआप धैर्य आणि शांतीचा प्रादुर्भाव होतो, तेच परमगुरु होत. जे आपल्या देहास शवा समान मानतात, अर्थात शरीरास शवा इतकेच महत्त्व देतात, आपला आत्मा अद्वय आहे हे पूर्णपणे जे जाणतात, जे कामिनी आणि कंचनाच्या मोहाचा नाश करणारे आहेत, तेच परमगुरु होत. भगवान शंकर पुढे म्हणाले, हे पार्वती, तत्वज्ञ दोन प्रकारचे असतात, एक मौनी आणि दुसरे वक्ता. या दोघांपैकी मौनी गुरुद्वारा लोकांना काही फायदा होत नाही. वक्ता गुरु मात्र भयंकर अशा संसार सागरातून पार करण्यास समर्थ असतात, कारण शास्त्र, युक्ती, तर्क आणि अनुभवाने ते साऱ्या संशयाचे छेदन करतात. हे देवी, गुरुनामाच्या जपाने अनेक जन्मांचे एकत्र झालेले पाप सुद्धा नष्ट होतात, यात अणुमात्र संदेह नाही. आपले कुल, धन, बल, शास्त्र, नातेवाईक, सखे, भाऊ हे साऱ्यांपैकी मृत्यूसमयी कोणीही उपयोगी पडत नाहीत. एकमेव गुरुदेवच त्या समयी आपणास तारणहार असतात. खरोखरी आपल्या गुरुदेवांची सेवा करण्याने आपले कुळ सुद्धा पवित्र होते. गुरुदेवांना तर्पण केल्याने ब्रह्म आदी समस्त देव तृप्त होतात. हे देवी, स्वरूपाच्या ज्ञानाशिवाय केलेला जप, तप हे न केल्यास समान आहे. हे अजाण, अबोध बालकाच्या बडबडी समान आहे. गुरुदीक्षेपासून विन्मुख असलेले लोक भ्रांत स्थितीत असतात. ते आपल्या वास्तविक ज्ञानापासून वंचित असतात. ते खरोखरी पशु समान होत. ते परमतत्वास जाणत नाहीत. हे प्रिये, कैवल्य स्थितीच्या प्राप्तीसाठी गुरुदेवांचेच भजन करावयास हवे. गुरुशिवाय त्या परमपदाला मूढ लोक जाणू शकत नाहीत. हे शिवे, गुरुदेवांच्या कृपाप्रसादाने हृदयग्रंथी छिन्न होऊन समस्त संशयांचा निराश होतो, तसेच सर्व कर्मांचा नाश होतो. वेद आणि शास्त्रानुसार गुरुदेवांची विशेष रूपाने भक्ती केल्याने भक्त घोर पापांपासून सुद्धा मुक्त होतो. दुर्जनांचा संग त्यागून पापकर्म करणे सोडले पाहिजे. ज्याच्या हृदयात अशी खूण दिसून येते, तो गुरुदीक्षा घेण्यास योग्य असतो. त्यासाठी गुरुदीक्षेचे विधान असते. जो मनकामनांचा त्याग करण्यास प्रयत्नशील आहे,
क्रोध आणि गर्वरहित असलेला आणि ज्याने द्वैतभावाचा त्याग केला आहे त्याच्यासाठीच गुरुदीक्षेचे विधान आहे. ज्याचे जीवन या लक्षणांनी युक्त असून निर्मल आहे, जो सर्व जीवांच्या कल्याणात मग्न असतो, ज्याच्यासाठीच गुरुदीक्षेचे विधान आहे. हे देवी, ज्याचे चित्त अत्यंत परिपक्व असून श्रद्धा आणि भक्तीने युक्त आहे, त्याने हे तत्व सर्वदा माझ्या प्रसन्नतेसाठी सांगितले पाहिजे. सत्कर्माच्या परिपाकाने शुद्ध झालेल्या चित्ताच्या बुद्धिमान साधकालाच ही गुरुगीता प्रयत्नपूर्वक सांगितली पाहिजे. नास्तिक, कृतघ्न, दंभी, अभक्त आणि विरोधी व्यक्तीला ही गुरुगीता कदापिही सांगू नये. स्त्री लंपट, मूर्ख, कामवासनाग्रस्त चित्त असलेल्या तसेच निंदक व्यक्तीलाही गुरुगीता अजिबात सांगू नये. एकाक्षर मंत्राचा उपदेश करणाऱ्याला जो गुरु मानत नाही, तो 100 जन्मांपर्यंत कुत्र्याच्या योनीत जन्म घेतो. त्यानंतर त्यास चांडाळाच्या कुळात जन्म मिळतो. गुरूंचा त्याग केला असता मृत्यू येतो. मंत्राचा त्याग केला असता दरिद्रता येते. गुरु आणि मंत्र दोहोंचा त्याग केला असता रौरव नरकाची प्राप्ती होते. भगवान शिवांच्या क्रोधापासून गुरुदेव रक्षण करतात, परंतु गुरुदेवांच्या क्रोधापासून भगवान शंकर सुद्धा रक्षण करू शकत नाहीत. यासाठी गुरुदेवांच्या आज्ञेचे कधीही उल्लंघन करू नये. 7 कोटी मंत्र आहेत, परंतु ते सर्व चित्तास भ्रमित करणारे आहेत. गुरु नावाचा 2 अक्षरांचा मंत्र असा एक मंत्र आहे, महामंत्र आहे. हे देवी, हे माझे कथन कधीही मिथ्या होणार नाही. ते सत्य स्वरूप आहे. या पृथ्वीवर गुरुगीते समान अन्य कोणतेच स्तोत्र नाही. भवदुःखाचा नाश करणाऱ्या या गुरुगीतेचा पाठ गुरुदीक्षा विरहित मनुष्याच्या समोर कधीही करू नये. हे महेश्वरी, हे रहस्य अत्यंत गुप्त रहस्य आहे. पापी लोकांना हे प्राप्त होत नाही. अनेक जन्मांमध्ये केलेल्या पुण्याच्या परिपाकानेच मनुष्य गुरुतत्वाला प्राप्त करू शकतो. श्री सद्गुरूंच्या चरणामृताचे पान करण्याने आणि त्यास मस्तकी धारण केल्याचे फळ प्राप्त करतो. मनुष्य सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे फळ प्राप्त करून घेतो. गुरुदेवांच्या चरणामृताचे पान करणे, गुरुदेवांच्या भोजनातून उरलेल्या पदार्थाचे सेवन करणे, गुरुदेवांच्या मूर्तीचे ध्यान करणे आणि गुरुनामाचा जप करावयास हवा. यासाठी गुरुदेवांचा जप करावयास हवा. गुरुदेवांच्या प्रती अनन्य भक्तिभावाने ज्ञान नसले तरी मोक्ष प्राप्ती होते. गुरुदेवांनी सांगितलेल्या मार्गावरून चालणाऱ्या साधकाला गुरुदेवा समान अन्य कोणतेही साधन नाही. गुरुदेवांच्या कृपाप्रसादानेच ब्रह्मा, विष्णू आणि शिव यथाक्रम जगाची सृष्टी, स्थिती आणि लय करण्याचे सामर्थ्य प्राप्त करतात. हे देवी, गुरु हा 2 अक्षरी मंत्र सर्व मंत्रांचा राजा आहे. श्रेष्ठ आहे. वेद, पुराण आणि स्मृती यांचे तो सार आहे. यात अणुमात्र शंका नाही. मीच सर्व काही आहे, माझ्यातच सर्व कल्पित आहे, असे ज्ञान ज्याच्या कृपेने झाले आहे, अशा आत्मस्वरूप श्री गुरुदेवांच्या चरणी मी नित्य प्रणाम करतो. हे प्रभो, अज्ञानरूपी अंधकाराने अंध झालेल्या आणि विषयांनी आक्रांत चित्त झालेल्या मजला ज्ञानाचा प्रकाश देऊन कृपा करावी. इति श्री स्कंदोत्तर खंडे उमामहेश्वर संवादे श्री गुरुगीतायां तृतीयोऽध्यायः. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्.